हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे स्टडी विथ प्रथमेशमध्ये तुमचा पुन्हा एकदा. जावाचा पेपर आत्ताच झालेला आहे. मला माहिती आहे कुणाकुणाला हार्ड गेला आहे, कुणाकुणाला इझी गेला आहे, तर कुणाकुणाला मॉडरेट गेला आहे. ओके, तर बघा फ्रेंड्स, आपण काय करूया, विसरूया सर्व जावाचं. आता सुरुवात करूया DCNला. ओके, 2 किंवा 3 दिवसाचाच गॅप आहे. लवकरात लवकर क्वेश्चन बघून घेऊया कोणते कोणते IMP क्वेश्चन आहेत. अजूनपर्यंत जर तुम्ही व्हिडिओ लाईक केला नसेल ना फ्रेंड्स, लाईक करा. आजच्या व्हिडिओमध्ये आपण फर्स्ट, सेकंड आणि थर्डवरती IMP क्वेश्चन बघणार आहोत. 4th आणि 5thवरती व्हिडिओ पाहिजे असेल ना तर कमेंट झाला पाहिजे, आणि ॲटलिस्ट या व्हिडिओला 80 लाईक्स 50 लाईक्स तर झालेच पाहिजेत, तर तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ नक्की येईल. तर बघूया आपण युनिट फर्स्टवरती DCNला कोणता क्वेश्चन येतो. स्क्रीनशॉट काढून घ्या, नोटबुकमध्ये लिहून घ्या. ॲट द एंडपर्यंत बघा, तेव्हा मी तुम्हाला सांगेन की ट्विस्ट करणारे क्वेश्चन पण कसे येऊ शकतात. अजून पण इम्पॉर्टंट क्वेश्चन काय आहे, ॲट द एंडला मी बोनस टिप देणार आहे. सो बोनस टिप बघायला विसरू नका. बघा, कम्पेअर लँड आणि वॅन, ह्याचे 4 पॉईंट एक्झामला विचारले जातील. ओके, तर हा पण क्वेश्चन IMP आहे. सर्वात ह्याच्यामधला IMP क्वेश्चन आहे डिस्क्राईब मोड ऑफ कम्युनिकेशन. ओके, परत डिफाईन प्रोटोकॉल टर्म, डिफाईन फॉलोविंग टर्म, प्रोटोकॉल, बँडविड्थ, बर्ड रेट, कॉम्प्युटर नेटवर्क. हा पण इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. एक्सप्लेन वाईड एरिया नेटवर्क अलॉंग विथ ॲडव्हान्टेज अँड डिसॲडव्हान्टेज. एक्सप्लेन द कंपोनंट ऑफ डेटा कम्युनिकेशन. डिफरेन्शिएट एनी 6 पॉईंट बिटवीन लॅन अँड वॅन. ओके, तर असे क्वेश्चन फर्स्ट युनिटवरती विचारले जाऊ शकतात. हे 6 क्वेश्चन आहेत, पण शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. पहिल्यांदा व्हिडिओ लाईक करून घ्या. शेवटला मी तुम्हाला एक बोनस टिप सांगणार की काय करायचं आणि काय नाही ते. सेकंड युनिटवरती क्वेश्चन बघा आहे, एक्सप्लेन सॅटेलाईट कम्युनिकेशन विथ डायग्राम. हा क्वेश्चन IMP आहे. मल्टिप्लेक्सिंगचा पण IMP क्वेश्चन आहे. परत फिजिकल अँड ट्रान्समिशन कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द कोएक्सिबल केबल अलॉंग विथ ॲप्लिकेशन. नंतर फायबर ॲप्टिक केबलचा पण एक्सप्लेनेशन विचारलेलं आहे. हे सर्व 4 आणि 6 मार्काचे क्वेश्चन आहेत गाईज. ओके, हो, हे 4 आणि 6 मार्काचेच क्वेश्चन लर्न करा. 2 मार्कासाठी मी क्वेश्चन अजून काढलेले नाही आहेत. ओके, कम्पेअर सर्किट स्विचिंग अँड पॅकेट स्विचिंग, आणि त्याचे पॅरामीटर पण दिलेले आहेत. तो एक क्वेश्चन लिहून घ्या. FDM TDM म्हणजे दोघांपैकी एक डिफरन्स तर नक्की एक्झामला येईल. शेवटला 8वा क्वेश्चन काय, डिस्क्राईब द प्रिन्सिपल ऑफ पॅकेट स्विचिंग टेक्निक विथ द डायग्राम. ओके, तर हे क्वेश्चन IMP क्वेश्चन. अजून एक क्वेश्चन आलं सेकंड युनिटमध्ये, तो बघून घेऊया. तो आहे डिस्क्राईब लाईन ऑफ साईट. लाईन ऑफ साईट. ओके, सो हे लाईन ऑफ साईटचा पण मी तुम्हाला ऑलरेडी व्हिडिओ प्रोव्हाइड केले. जर तुम्हाला याचे आन्सर पाहिजे असतील ना तर आपल्या चॅनलमध्ये जा, त्याच्यामध्ये सर्व व्हिडिओ अवेलेबल आहेत. थेरीपासून डायग्रामपासून सर्व गोष्ट मी प्रोव्हाइड केलेली आहे. पण त्या व्हिडिओला बघितल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, एक लाईक पण करायचं आहे. ओके, आता आपण बघूया थर्ड युनिट. एंडपर्यंत बघा, बोनस टिप भेटणार आहे. नाही बघितलं तुम्हाला बोनस टिप मिळणार नाही. ओके, तर बघा, एक्सप्लेन ब्लूटूथ आर्किटेक्चर. हा युनिट 3वरती विचारला जाऊ शकतो. द फॉलोविंग बीट स्ट्रीम इज इनकोडेड विथ VRC, LRC अँड इवन पॅरिटी. लोकेटेड द करेक्ट द इरॉर इफ प्रेझेंट. आणि हा तुम्हाला जर क्वेश्चन दिलेला असेल तर तुम्हाला सॉल्व करायचा आहे. हे क्वेश्चन कसे सॉल्व करायचे याची पण व्हिडिओ मी बनवलेली आहे, ती बघायला विसरू नका. डेमॉन्स्ट्रेट द वर्किंग ऑफ द CRC विथ द एक्झाम्पल. CRCचा एक्झाम्पल हा पण खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. एक्सप्लेन वायरलेस लॅन 802.11 आर्किटेक्चर. हा क्वेश्चनसुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे गाईज. ओके, आता पुढे बघा, एक्सप्लेन मोबाईल जनरेशन 1G, 2G, 3G, 4G, 5G. हा क्वेश्चन पण खूप वेळेला विचारलेला आहे. ह्याचा पण आन्सर मी फीचरसोबत दिलेला आहे, व्हिडिओमध्ये बघायला विसरू नका. एक्सप्लेन LRC विथ द एक्झाम्पल. अशा फ्रेंड्स एक्झाममध्ये क्वेश्चन येतील फर्स्ट 3 युनिटवरती. टिप सांगायची झाली तर बोनस टिप तुमच्यासाठी ही आहे की बघा, पहिला फर्स्ट युनिट ॲनालाइज करूया. तर कंपॅरिझन करताना काय करा माहिती आहे, 3 कंपॅरिझन लर्न करा. कम्पेअर लॅन, वॅन, मॅन. ओके, आणि प्लस लॅनचं एक्सप्लेनेशन, वॅनचं एक्सप्लेनेशन आणि मॅनचं एक्सप्लेनेशन, असे 3 एक्सप्लेनेशन पण करा. मोड ऑफ कम्युनिकेशन 100% येणार आहे. लिहून ठेवा कुठे पण, सिम्प्लेक्स, हाफ ड्युप्लेक्स आणि फुल ड्युप्लेक्स. हा इतका IMP क्वेश्चन नाही आहे, तरी पण प्रिपेअर करून जा. कंपोनंट डेटा कम्युनिकेशन 100% येईल. ओके, आता पुढे बघा, सेकंड युनिटमधला सर्वात मेन सॅटेलाईट कम्युनिकेशन 100% येणार आहे. आणि मल्टिप्लेक्सिंग टेक्निक हे 2 क्वेश्चन इतके IMP आहेत ना गाईज की हा क्वेश्चन येईलच. ओके,
बघा कोॲक्सिबल कॅबल, फायबर ऑप्टिक कॅबल आणि ट्विस्टेड पेअर कॅबल, ह्या तिन्ही पण कॅबल करून जा. एक कॅबल नक्की एक्झाम राहील. इतर 2-2 विचारेल ॲट अ टाईम. ओके, तिघांपैकी तिन्ही जरी केलं तरी पण चालेल. आणि तिघांचा डिफरन्स केलात ना कोॲक्सिबल, ट्विस्टेड आणि ऑप्टिमल फायबरचा कॅबलचा, तर तुम्ही त्याचे पॉईंट पण ॲज इट इज लिहू शकता. ओके, FDM TDMचा डिफरन्स नक्की येईल. पॅकेट स्विचिंग अँड सर्किट स्विचिंग या दोघांपैकी एक एक्झामला नक्की विचारलं जाईल. पुढे बघूया आता तिसऱ्यामधलं इम्पॉर्टंट काय. ब्लूटूथ आर्किटेक्चर 100% इम्पॉर्टंट आहे. परत वर्किंग ऑफ CRC आणि LRC दोन्ही पण करून ठेवा, जेणेकरून कोणताही जरी विचार तरी पण तुम्ही करू शकता. वायरलेस लॅन ऑफ 802.11 आर्किटेक्चर हा पण इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. हे सर्व तुमच्यासाठी बोनस टिप होते. मोबाईल जनरेशनचं पण एक करून ठेवा, LRC BRC पण करून ठेवा. इतकं जरी केलं ना तरी पण तुम्ही एक चांगला स्कोर करू शकता, चांगले मार्क मिळवू शकता. मिळूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जर पार्ट 2 पाहिजे असेल तर 4th आणि 5th युनिटवरती नक्की येईल. पण जर तुम्ही या व्हिडिओला खूप सारा लाईक केलात, कमेंट केलात तरच. मिळूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.